आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन म्हणजे तुम्हाला माहित आहे बघा, हॅलोजन मध्ये कोण कोण येणार आहे? जे हॅलोजन्स आहेत त्याच्यामध्ये कोण कोण येणार आहे? तर फ्लोरीन येणार आहे, क्लोरीन येणार आहे, ब्रोमीन येणार आहे, आयोडीन येणार आहे. ओके. आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय सांगतो? मागच्या वेळेस तुम्ही 11th स्टँडर्डला हायड्रोकार्बन लर्न केला होता. तर ह्यावेळेस हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मीन्स व्हॉट ते पहिल्यांदा सांगतो मी. ओके, ठीक आहे. तर ॲलिफेटिक किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन मधला बघा, ॲलिफेटिक किंवा ॲरोमॅटिक. ओके, ॲलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक. ॲलिफॅटिक म्हणजे माहित आहे तुम्हाला, स्ट्रेट चेन असते कार्बन. आणि इथं ॲरोमॅटिक म्हणजे हेक्सागॉन्स आहेत. ठीक आहे, सायक्लिक पार्ट तुमचा येतो ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजेच बेन्झीन रिंग येते. ओके, तर बघा मित्रांनो, ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक जे कंपाऊंड्स आहेत, ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक मधले जे कंपाऊंड्स आहेत त्यामध्ये तुम्ही काय रिप्लेस करणार आहे बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही जो रिप्लेसमेंट करणार आहे तो तुमचा हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन ॲटम. बघा मी काय म्हटलं, ठीक आहे. रिप्लेसमेंट ऑफ, तुम्हाला जर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जर म्हटलं तर तुम्ही लिहिणार आहे बघा रिप्लेसमेंट. तिथं लिहितो बघा, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम. ठीक आहे, पाहिजे तर आता मी एच ॲटम लिहितो इथं. ठीक आहे, काय लिहितो? एच ॲटम. रिप्लेसमेंट ऑफ एच ॲटम. एच ॲटम म्हणजेच हायड्रोजन ॲटम from aliphatic or aromatic compounds by halogen atom. बाय हॅलोजन ॲटम. आता हॅलोजन ॲटम म्हणजे त्याच्यात क्लोरीन येणार, ब्रोमीन येणार, आयोडीन येणार आणि फ्लोरीन येणार, बरोबर आहे. तर ॲलिफेटिक आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड मधला तुम्ही काय करायचं आहे? हायड्रोजन काढायचं आहे, रिप्लेस करायचं आहे हायड्रोजन. आणि कशाने रिप्लेस करायचं आहे? बाय हॅलोजन ॲटम. हॅलोजन मध्ये क्लोरीन येईल, ब्रोमीन येईल, आयोडीन येईल, फ्लोरीन येईल. इज नथिंग बट व्हॉट? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, त्यालाच काय म्हणायचं तुम्ही? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, त्याचं रिझल्ट जे येणार आहे, ह्याचा रिझल्ट बाय हॅलोजन ॲटम रिझल्ट इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. रिझल्ट इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, लिहून घ्या, इथपर्यंत लिहून घ्या. ठीक आहे, तुमचा हायड्रोजन ॲटम जो आहे तो रिप्लेस करायचा बाय हॅलोजन ॲटम. आपलं काम हे महत्वाचं आहे, त्याला म्हणायचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. राईट डाऊन, लिहून घ्या. ही झाली त्याची डेफिनेशन, टॉपिकची डेफिनेशन. रिप्लेसमेंट ऑफ एच ॲटम फ्रॉम ॲलिफेटिक और ॲरोमॅटिक कंपाऊंड बाय हॅलोजन ॲटम रिझल्ट्स इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, हा. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लासिफिकेशनचा पार्ट आहे, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, तर पहिलं जे क्लासिफिकेशन आहे ते बघा, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तर ते लिहितो, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. इथं लिहितो बघा, क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन, ठीक आहे. तर त्या क्लासिफिकेशन मध्ये पहिला जो पार्ट आहे तो स्केलेटन वरनं येतोय, स्केलेटन वरनं, ऑन द बेसिस ऑफ स्केलेटन ऑफ हायड्रोकार्बन. ठीक आहे, तर स्केलेटन जो आहे तो मी आता पहिले लिहितो बघा.
तिथं लिहितो बघा, CH3 CH2 आणि X. ठीक आहे. आता त्याच्या अगोदर जरा अल्केनचा पार्ट सांगतो तुम्हाला. अल्केन, ठीक आहे. बघा, हे जरा असं माहित पाहिजे तुम्हाला. 11th ला झाला असेल, आता तुम्ही कितपत लर्न केलंय ते मला माहित नाही, पण थोडस बॅकला जातो आणि थोडस रिवाइज करून घेतो. ठीक आहे. तर अल्केन बघा, येस, अल्केन जो आहे त्याचा फॉर्म्युला जो आहे अल्केनचा, तो अल्केनचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n+2. हा तुमचा अल्केनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर समजा कार्बन जर 1 असेल, बघा इथे लिहितो मी, कार्बन जर 1 असेल, बघा इथे लिहितो, कार्बन जर 1 असेल तर हायड्रोजन तुमचा जो आहे तो हायड्रोजन 2 × 1+2 म्हणजेच की झाले CH4. ठीक आहे. म्हणजे हा झाला पहिला अल्केन, दॅट इज व्हॉट, मिथेन. त्याला म्हणायचं मिथेन. ठीक आहे. कार्बन 1 मिथेन. C2 बघा इथं 2 लिहिलं तर 2 × 4 = 2 = 6, C2H6, त्याला म्हणणार तुम्ही इथेन. कार्बन 3 असतील, इथं 3 टाका, 3 × 2 = 6, 6 × 2 = 8, C3H8, त्याला म्हणणार तुम्ही प्रोपेन. ओके. समजा C4 घेतला तर C4 काय होणार आहे, H10, त्याला म्हणणार तुम्ही ब्युटेन. सो दीज आर नथिंग बट व्हॉट, अल्केन. हे सगळे तुमचे अल्केन आहेत मित्रांनो. काय आहेत, अल्केन. त्याचा हा जनरल फॉर्म्युला झाला. आणि करस्पॉन्डिंग टू दॅट हे तुमचे पहिला कंपाऊंड, हा दुसरा कंपाऊंड, हा तिसरा आणि हा चौथा, विथ रिस्पेक्ट टू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्रेझेंट देअर. ओके. नाव इन ईच कंपाऊंड, ही होमोलोगस सिरीज आहे. ही पण तुम्ही 11th ला लर्न केलेलं आहे, कन्सेप्टला बघितलेलं आहे बघा आपण. होमोलोगस सिरीज मीन्स व्हॉट, द डिफरन्स बिटवीन दीज टू कंपाऊंड्स इज व्हॉट, CH2. ठीक आहे. बघा इथं कार्बन 1 न वाढलाय, हायड्रोजन 2 न वाढल्यात. बघा, आहे की नाही, कार्बन 1 न वाढलाय, हायड्रोजन 2 न वाढल्यात. आता ह्या दोघांमध्ये बघा, 2 चा 3 झालाय म्हणजे कार्बन 1 न वाढलाय, आणि हायड्रोजन 6 चा 8 झालाय म्हणजे हायड्रोजन 2 न वाढलाय. म्हणजे प्रत्येक कंपाऊंड मधला, सक्सेसिव्ह कंपाऊंड मधला, सक्सेसिव्ह म्हणजे एकानंतरचा एक कंपाऊंड मधला जो डिफरन्स आहे, दॅट इज CH2 अँड दॅट इज फिक्स्ड. म्हणून त्याला होमोलोगस सिरीज म्हणतात. होमो मीन्स सेम. ओके. ठीक आहे. आता ह्यातला एक हायड्रोजन काढतो बघा मी, तेच म्हणजे तुमचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह होणार आहे. ठीक आहे. ह्यातला एक हायड्रोजन जर मी काढला, बघा CH4 चा एक हायड्रोजन जर काढला तर इथं येणार आहे CH3, आणि ह्या CH3 ला म्हणणार आहे तुम्ही मिथाईल म्हणणार आहे. बघा, मिथेनचा मिथाईल झाला, मिथेनचा काय झाला, मिथाईल झाला. मग ह्यातला एक हायड्रोजन काढून एक X तुम्ही लावणार, बघा X तुम्ही लावणार म्हणजेच ह्याला तुम्ही म्हणणार आहे RX. ह्यालाच म्हणायचं अल्काइल हलाइड किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. समजलं. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय X म्हणजेच हॅलोजन ग्रुप, त्याला म्हणायचं मिथाईल. तर हे CH3 झालं मिथाईल, आणि मिथाईल आणि X म्हणजेच तुमचा तिथं क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल. ठीक आहे. जर क्लोरीन असेल तर CH3Cl झालं, CH3Cl झालं म्हणजेच मिथाईल क्लोराईड झालं. काय झालं, मिथाईल क्लोराईड. हा X तुम्ही कोण पण घेऊ शकता. इथं X लिहिलाय बघा, हॅलो ग्रुप तुमचा इथं लिहिलाय. क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल, फ्लोरीन असेल. तर मी जर इथं लिहिलं R फॉर CH3 आणि हे जर Cl झालं तर इथं तुम्ही लिहिणार आहे मिथाईल क्लोराईड. हेच तुमचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. समजलं. ठीक आहे. तर यातला मी एकच कंपाऊंड लिहिलाय, इथेनचं इथाईल, प्रोपेनचं प्रोपाईल. एक हायड्रोजन रिप्लेस केला की पक्का ध्यानात ठेवा, अल्केनचा अल्काइल ग्रुप तयार होतो. काय म्हटलं मी, अल्काइल ग्रुप. हे R म्हणजे तुमचं अल्काइल आहे मित्रांनो, महत्वाचं आहे. आता हे R म्हणजे काय सांगा, अल्काइल ग्रुप. R म्हणजे अल्काइल ग्रुप. सगळं 11th ला झालंय, बेसिक आहे, तरी पण मी थोडस रिव्हिजन घ्यायला लागलोय. ओके. CH4 मिथेन झाला म्हणजेच तो अल्केन आहे, आणि त्यातला एक हायड्रोजन रिप्लेस केला म्हणजे CH3 म्हणजेच तो अल्काइल झाला. R ला अल्काइल तुम्ही म्हणणार आहे, R ला काय म्हणणार आहे, अल्काइल. आणि RX ला तुम्ही म्हणणार आहे अल्काइल हलाइड, आणि तेच तुमचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये येत आहे. लक्षात आलं. मग तुम्ही कधी एक हायड्रोजन रिप्लेस करू शकता, इथं एक हायड्रोजन रिप्लेस झालाय, कधी 2 करू शकता, कधी 3 करू शकता, पण आपल्याला मोस्टली एक हायड्रोजन रिप्लेस म्हणजेच मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन जास्त आहे, मोर आहे.
लक्षात आलं? ठीक आहे. तर काही एक्झाम्पल घेतो, क्लासिफिकेशन घेतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा जो आहे, हा बघा मी काय लिहिलंय, CH3 CH2 X. आता CH3 CH2 म्हणजे कार्बन किती झाले? 2. कार्बन किती झाले? 2. बेसिक तुमची ऑर्गॅनिक केमिस्ट्री जी आहे 11 ची ती पक्की पाहिजेत मित्रांनो. ठीक आहे. फंडा लक्षात ठेवा. एक सांगतो, कार्बन म्हटलं रे म्हटलं, ते बघा कार्बन म्हटलं रे म्हटलं, सगळी ऑर्गॅनिक केमिस्ट्री ह्याच्यावर डिपेंड आहे बघा. कार्बनची व्हॅलन्सी जी आहे ती 4 आहे. द व्हॅलन्सी ऑफ कार्बन ॲटम इज 4. सो दॅट्स वाय इथं जर तुम्ही कार्बन ठेवला किंवा लिहिला, इकडे एक जाऊ दे बॉन्ड, इकडे एक जाऊ दे बॉन्ड, इकडे एक जाऊ दे, म्हणजे इकडे एक जाऊ दे बॉन्ड, म्हणजे हा रस्ता आहे तुमचा रस्ता. चौकात ठेवायचा कार्बनला आणि चारी बाजून रोड आल्यात, इकडे गेलाय, इकडे गेलाय, इकडे गेलाय, इकडे गेलाय. ही झाली कार्बनची. म्हणजे जिथं तुम्हाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्हाला द्यावा लागेल तिथं कार्बनला हे असं चारीकडे रोड गेले पाहिजेत. चारीकडे रोड गेले पाहिजेत म्हणजे तुमचा बॉन्ड आहे तो. मग तो असा सुद्धा असेल, इकडे 2, इकडे 1 आणि इकडे 1. झाले काय? 1 2 3 4. नाहीतर म्हणशीला इकडे बी दाखवतो 5 होतील, चुकलं. कार्बनच्या बाजूला तुमचे 4 बॉन्ड दिसले पाहिजेत, लाईक दिस. ठीक आहे. इथं कार्बन असा पण असू शकतो, इकडं 3 आणि इकडं 1 चालतंय. ओके. हा जो आहे हा तुमचा अल्केन आहे. हा जो आहे हा तुमचा अल्कीन आहे, डबल बॉन्ड. हे तर सगळे सिंगल बॉन्ड आहेत. इथं तुमचा डबल बॉन्ड आहे म्हणजे हा झाला तुमचा अल्कीन झाला. आणि इथं तुमचा ट्रिपल बॉन्ड आहे मित्रांनो. ट्रिपल बॉन्ड झाला म्हणजे अल्काईन झाला. पक्का ध्यानात ठेवा. अल्केन, अल्काईन, अल्कीन आणि अल्काईन. ठीक आहे. इथं तुमचं हायब्रिडेशन जर झालं तर इथं तुमचं हायब्रिडेशन असतंय sp3. पक्का ध्यानात ठेवा. सिंगल बॉन्ड, दॅट इज सॅच्युरेशन कंपाऊंड. हा जो आहे कार्बन हा सिंगल बॉन्डना अटॅच झालेला आहे, तर हा तुमचा सॅच्युरेटेड कार्बन आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर हायब्रिडायझेशन पाहिजे असेल तर 11चं आहे सगळं, तर त्याला म्हणणार sp3 हायब्रिडेशन. तेच जर तुम्ही डबल बॉन्ड घेतला, डबल बॉन्डेड कार्बन ॲटम घेतला, तर इथं जे हायब्रिडायझेशन येणार आहे ते sp2 हायब्रिडेशन असणार आहे. काय असणार आहे? sp2 हायब्रिडेशन. हे तुमचे ऑर्बिटल्स आहेत, s ऑर्बिटल, p ऑर्बिटल. स्ट्रक्चर ऑफ ॲटम तुम्ही 11चा पार्ट लर्न केलेला आहे बघा. 11th मध्ये कुठला इम्पॉर्टंट टॉपिक आहे जे तुम्हाला ते सांगतो. केमिकल बॉन्डिंग व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. स्ट्रक्चर ऑफ ॲटम व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. मोल कन्सेप्ट व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. ठीक आहे. आता बरेच जण आता ह्या वर्षी जॉईन झालेले आहेत, तर हे टॉपिक जे आहेत मी सांगतोय ते तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. बेसिक लेवलचे टॉपिक आहेत पण दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. रेडॉक्स रिएक्शन, रेडॉक्स रिएक्शन, ऑक्सिडेशन काय, रिडक्शन काय, ऑक्सिडायझिंग एजंट काय, रिड्युसिंग एजंट काय. ठीक आहे. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुमचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये महत्वाचं पहिलं हायड्रोकार्बन, हायड्रोकार्बन नंतर अल्केन, अल्कीन, अल्काईन हे महत्वाचं आहे. नंतर अरोमॅटिक कंपाऊंड. बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अल्केन, अल्कीन, अल्काईन आणि अरोमॅटिक मध्ये जवळजवळ तुम्हाला 11च्या जी एक्झामला भरपूर क्वेश्चन येतात. जी मेन असू दे किंवा नीट एक्झाम असू दे, पक्का ध्यानात ठेवा. ठीक आहे. तुम्ही जी मेन एक्झाम किंवा दुसरी एक्झाम जी आपली नीटची एक्झाम आहे म्हणा, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जे वेटेज आहे ते वेटेज जास्त आहे हायड्रोकार्बन आणि करस्पॉन्डिंग ते अल्केन, अल्कीन, अल्काईन. बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो पार्ट आहे आणि प्लस हायड्रोकार्बन सगळं IMP आहे, लक्षात ठेवा. बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही वेगवेगळे इफेक्ट बघितलेले आहेत. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट, मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय. ठीक आहे. रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय, लय महत्वाचा आहे रेझोनन्स इफेक्ट. लक्षात आलं. हायपर कंजक्शन म्हणजे काय, लय महत्वाचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही अजून 11चं काय जर केलं नसत, आता लॉकडाऊनमुळे मला माहित नाही तुमचं किती झालंय, पण काही जरी प्रॉब्लेम आला तर मी आहे. ठीक आहे. 11चं का असं ना, तसं मी इथं सांगणारच आहे, शिकवतो ना तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे. पण आता ज्या मी टर्म सगळ्या सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला लागणार आहेत 12th साठी. त्यामुळे आज जरा परत 11चं पुस्तक उघडून जरासं बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री लर्न करा. स्टार्ट विथ धिस वन.
हे बघा, हे कार्बन 4. चला, इथनं ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुमची सुरू होते, पक्का ध्यानात ठेवा. हे लई महत्वाचं आहे. तुमचं स्ट्रक्चर काही ना ड्रॉ करता आले पाहिजेत. पाठांतराचा भाग नाही मित्रांनो, काय पाठांतराचा भाग नाही. इथं कार्बनला असं इकडं 4 दिसलं पाहिजे, हे लई महत्वाचं आहे. पाठ करायचं नाही. काही जण स्ट्रक्चर पाठ करतात, स्ट्रक्चर लिहिता याय पाहिजे ते बी सांगतो. ठीक आहे. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे मी लिहू शकतो. हा तुमचा काय आहे, हा तुमचे कार्बन 2 आहेत. म्हणजे याला मी एकत्र करून लिहितो. आता टेम्परेचर आहे फक्त sp3 sp2 आणि इथं तुमचा ट्रिपल बॉन्ड मध्ये sp हायब्रिडेशन असते, लक्षात ठेवा. sp हायब्रिडेशन लक्षात आलं. नंतर एक फंक्शनल ग्रुपचं टेबल आहे, टेबल टोटल टेबल आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फंक्शनल ग्रुप की ज्याच्यामध्ये अल्डिहाइड काय आहे, कीटोन काय आहे, नंतर अल्कोहोलिक ग्रुप कोणता, इथर काय, इस्टर काय, सगळे जे फंक्शनल ग्रुप आहेत. ठीक आहे. सायनाइड ग्रुप कुठला, आयसोसायनाइड कुठला. ठीक आहे. तर हे सगळे फंक्शनल ग्रुप जे आहेत ते तुम्ही लर्न करायचे आहेत. एक पेज दिलंय बघा, त्या पेजवर सगळे फंक्शनल ग्रुप आहेत. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि नंतर एक प्रायोरिटी आहे, प्रायोरिटी कुठल्या फंक्शनल ग्रुपला प्रेफरन्स देणार, आयुपीएसी नेम म्हणतात त्याला, आयुपीएसी नेम. आज पण मी आयुपीएसी घेणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये. 11th ला आयुपीएसी मी लर्न केलेला आहे आणि ते पण महत्वाचं आहे. आणि कुणाचं 11th ला काय जर आता जे सांगितलेलं आहे ते म्हणणार और काय नवीनच आहे असं काय म्हटला तर काय टेन्शन घेऊ नका, बरोबर व्यवस्थित लक्ष द्या. मी जसं शिकवतोय त्याच्याकडे लक्ष द्या. चालेल. ठीक आहे. तर हा झाला तुमचा पहिला पार्ट. पाहिजे असेल तर लिहून घेऊ शकता. ठीक आहे. ओके. आणि ह्याच्या पुढे जातो आता क्लासिफिकेशनला. 12th ला जातो. मध्ये मध्ये काय 11th आलं तर मी सांगतो तुम्हाला. चला बघा आता नेक्स्ट पार्ट क्लासिफिकेशनला. आता परत इथं येतो मी. बघा, पहिली गोष्ट सांगतो. बरेच जण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं ते म्हणतात सर काय लक्षात राहत नाही हो, रिॲक्शन लक्षात राहत नाही. रिॲक्शनचं जरा लई वाटतंय काही ना बरं का. तर काय नाही अहो, ह्याच्यासारखा सिंपल तुम्हाला सगळ्या सब्जेक्ट मध्ये सिंपल म्हटलं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे बघा. तुम्ही जर प्रॉपर अभ्यास केला तर सेकंदात व्हायला पाहिजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सेकंदात. तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सांगतो, केमिस्ट्रीमध्ये म्हणजे फिजिक्स थोडस आहे, वास्ट आहे, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामला मोस्टली तुम्ही मॅथ्स आणि केमिस्ट्री, आणि ज्यांचं बाय असेल त्यांनी बायो आणि केमिस्ट्री, आणि ज्यांचं मॅथ्स असेल त्यांनी मॅथ्स आणि केमिस्ट्री पहिल्यांदा जर तुम्ही अटेम्प्ट केला तर स्कोर तुमचा जास्त येण्याचे चान्सेस वाढतात. असं नाही म्हणत की फिजिक्स मग करायचं नाही, असं नाही मित्रांनो, फिजिक्स बी करायचा. ठीक आहे. पण मॅथ्स केमिस्ट्री किंवा बायो आणि केमिस्ट्री असा करायचं की तिथं स्कोर तुमचा वाढला पाहिजे. तिथं वाढलं की मग ते रँक मध्ये बसतंय. लक्षात ठेवा, अनुभवावरनं सांगतो. फिजिक्स पण असा नाही की फिजिक्स बी लय भारी आहे सब्जेक्ट, काही ना फिजिक्स पण सोपा जात असेल, ते पण अरे ऑर्गॅनिक काय रे बाबा हे. ठीक आहे. पण तुम्हाला टाइम मॅनेजमेंटचा पार्ट जो आहे तो लय महत्वाचा आहे. तुम्हाला केमिस्ट्री अशा तऱ्हेनं तयार करायची आहे किंवा बायो अशा तऱ्हेनं करायचा आहे किंवा मॅथ्स अशा तऱ्हेनं करायचा आहे की तो कमी टाइमात झाला पाहिजे आणि तो थोडासा वेळ तुम्हाला फिजिक्सला जरा द्यावा लागणार आहे. हे सांगतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीनं. दॅट इज सीईटी, जीई आणि नीट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आत्ताच मी आता ह्या बॅचचे कम्प्लीट केलेले आहेत सगळे. ठीक आहे. केमिस्ट्री, मॅथ्स बाय अजून त्यांचं बोर्ड बी नाही आणि काही नाही, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही, पण तरी पण कम्प्लीट केलेला आहे. तर ही एक टेक्निक आहे, लक्षात ठेवा. ओके. की यू हॅव टू गेट मॅक्झिमम स्कोर. हाऊ यू कॅन फेस द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. पहिल्या लेक्चरला मी सांगितलंय, पण नंतर परत जॉईन झालेले आहेत, मध्ये एकदा लेक्चर देतो तुम्हाला. ठीक आहे. ओके. चला तर मग पहिलं घ्या क्लासिफिकेशन. पहिलं घ्या क्लासिफिकेशन. ओके. हा, आता क्लासिफिकेशन मध्ये तुमचा जो पहिला पार्ट आहे
त्याच्यामध्ये बघा CH3 CH2 आणि X लिहितो. ठीक आहे, CH3 CH2 आणि X लिहितो. ठीक आहे, ह्याला तुम्ही म्हणणार आहे बघा, ह्याचं नेमिंग करतो मी. हे कार्बन 2 आहेत म्हणजेच इथाईल, आणि हा X म्हणजे हॅलाइड ग्रुप. मग तुम्ही इथाईल आता हॅलाइड लिहिलं तरी चालेल, पण आता इथं जरासं एक नेमिंग करतो. इथं तुमचा लिहितो Cl. ठीक आहे, Cl म्हणजेच इथं लिहितो इथाईल क्लोराईड. आता ह्याचा जरासा एक स्ट्रक्चरल फॉर्म्युला देतो तुम्हाला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा दाखवायचा ते एक सांगतो. ठीक आहे, तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर नुसता इथाईल क्लोराईड म्हटलं तर इथाईल म्हटलं की पहिले 2 कार्बन दाखवायचे. दाखवले बघा, 2 कार्बन दाखवायचे. बघा, पहिले तुम्ही 2 कार्बन, कारण बऱ्याच जणांना हे स्ट्रक्चरच ड्रॉ करत नाही, ते पाठ करत बसतं. यार काय पाठ करतो बाबा, हे इकडे गेलंय तिकडे गेलंय, अरे नको रे बाबा. ते 4 रोड लक्षात ठेव, म्हणजेच कार्बनच्या बाजूला 4 बॉन्ड, रस्ते नव्ह, बॉन्ड बॉन्ड आहेत ते. लक्षात आलं? तर हे CH3 CH2 Cl बघा, आता मी कसं दाखवतो. ठीक आहे, इथाईल म्हटलं की तुम्हाला माहित आहे इथेन मध्ये 2 कार्बन असतात, म्हणून 2 कार्बन घ्यायचे. 2 कार्बन मध्ये इथं एक बॉन्ड द्यायचा. चालेल, आता ह्याच्या बाजूला एक, इकडे एक बॉन्ड झाले काय. हे कार्बनला 4 रस्ते गेले काय, म्हणजे 4 बॉन्ड झालं, काम संपलं आपलं. मग जिकडे बाजूला जे तुम्ही हे बॉन्ड दाखवलेले आहेत, हिथं एक हायड्रोजन द्यायचा, हिथं एक हायड्रोजन द्यायचा, हिथं एक हायड्रोजन द्यायचा. आपलं काम, एक कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट झालेली आहे. आता दुसरं कार्बन बघा, ह्या कार्बनला एक बॉन्ड आहे, राहिले 3 बॉन्ड. इकडे एक, इकडे एक, इकडे एक, झाले 3 बॉन्ड. चालेल, मग 3 बॉन्ड मध्ये इकडे एक H दाखवतो, इकडे एक H दाखवतो. तुम्ही म्हणाल इकडे बी H दाखवा, मग इकडे H दाखवल्यावर तुमचा इथेन होणार. पण आपल्याला इथं काय लिहिलंय, इथाईल क्लोराईड आहे, म्हणजे हे Cl आहे. बघा, Cl आहे म्हटल्यावर मी इथं Cl लिहितो. बघा, हा झाला Cl, हा झाला सिंगल बॉन्ड. हे कार्बनचे 2 H, म्हणजे इकडे एक, इकडे एक H. कळालं? ठीक आहे, नंतर हे कार्बन म्हणजे हे कार्बन, नंतर इकडे H3, बघा इकडे एक, इकडे एक, इकडे एक. झालं बघा, हे फॉर्म्युला जो आहे, ह्या फॉर्म्युला स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये तुम्हाला इथं दाखवतात. चालेल, ठीक आहे, लक्षात आलं? तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. हा कंडेन्स आणि हा स्ट्रक्चर फॉर्म्युला तुम्हाला दाखवलेला आहे, पक्का ध्यानात ठेवा. असं हे एकासाठी दाखवलं, आता बाकीचं तुम्ही करू शकता. मला काय म्हणायचं आहे की हे कार्बनला 4 बॉन्ड कसे बॅलन्स करायचे. बॅलन्स 5वा चालणार नाही, तर 5वी रेख चालणार नाही, म्हणजे 5वा आयटम त्याला जॉईन होणार नाही, ऍड होणार नाही, अटॅच होणार नाही. पक्का ध्यानात ठेवा, ही टेक्निक आहे, क्ल्यू आहे. लक्षात आलं? सगळ्यात इझी केमिस्ट्री आहे. तुम्ही जर प्रिपरेशन केला तर एकदम कमी टाइमात तुमची ही केमिस्ट्री होते, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे, त्यामुळे पहिलं डोक्यातनं काढून टाका. रिॲक्शन लक्षातच राहत नाही काय, त्याच्याकडे पण माझ्याकडे टेक्निक आहे. चालेल, एक रिॲक्शन जर घेतली तर 5 वेळा लिहून काढायची, रायटिंग मध्ये, पेजेस. ओरली नाही करायचं मित्रांनो. मॅथचे जसे फॉर्म्युले तुम्ही करताय तसे ऑर्गॅनिक केमिस्ट्री जर तुम्हाला परफेक्टच एकदम फटाफट जर कमी टाइमात जर करायचं असेल तर एक रिॲक्शन 5-5 वेळा लिहायची काढायची. 5 लिहायचे नाही, एकटंच घ्यायचं. एकटंच, समजा मी इथं एक रिॲक्शन लिहिली, एकटंच घ्यायचं, 5 वेळा लिहून काढायचं, बिन बघता. बरं का? होय, बिन बघता प्रिपेअर करायचं पहिलं, आणि बिन बघता 5 वेळा. मग त्याच्या खाली डिस्क्रिप्शन बी लिहायचं नाही, तर डिस्क्रिप्शन आणि लिहित बसणार, म्हणणार एकदम खटाखट प्रत्येक ह्याला डिस्क्रिप्शन. अरे टाइम जाईल की बाबा, कमी टाइमात करायचं. अहो डिस्क्रिप्शन काय ते तू लिहिणारच का तिथं एक्झाम मध्ये. फक्त त्याच्या खाली नेमिंग ते बी माहित असलं तर लिहूच नका नेमिंग, नुसता स्ट्रक्चर दाखवा. किंवा एका रिॲक्शनला फक्त खाली त्याचं नेमिंग करा, आणि नंतर पुढे नेमिंग करू नका. असं धपाधप स्ट्रक्चर, हे असं आहे, हे इकडे चाललंय, ते तिकडे चाललंय, प्लस कडे मायनस जातंय, हे एक लक्षात ठेवा. सगळं तेच आहे. बॉन्डिंग म्हणजे काय रे बाबा, प्लस कडे मायनस जातंय, संपलं काम. हेच होतं इथं. लक्षात आलं? ठीक आहे, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. तर ह्या काही ट्रिक्स आहेत, लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. तर हा झाला तुमचा पहिला. आता मी जातो, हे असं असतंय हे तेवढं लक्षात ठेवा तुम्ही. तर इथं आता तुम्ही घेतला होता X. ठीक आहे, तर ह्याला तुम्ही म्हणणार आहे बघा, ह्याला तुम्ही म्हणणार आहे हॅलो, आणि हे झाला तुमचं अल्केन. ऑन द बेसिस ऑफ स्केलेटन ऑफ हायड्रोकार्बन, क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन मध्ये पहिला जर तुम्ही असा कंपाऊंड लिहिला तर हे X म्हणजे हॅलो म्हणणार मी, हे X म्हणजे हॅलो म्हणणार, आणि हा झाला तुमचा अल्केन, हॅलो अल्केन. ठीक आहे, पुढचा जर मी तुम्हाला हॅलो अल्किन जर म्हटलं, ठीक आहे, तर हॅलो अल्किन म्हटलं तर काय होणार. आता इथं लिहितो बघा, इथं लिहितो हॅलो अल्किन.
हॅलो अल्किन. आता मित्रांनो, हॅलो अल्किन जर तुम्ही म्हटला तर बघा इथं अल्किन इएन आला, इथं एन होता, इथं इएन आला मित्रांनो. आता इएन आलं तर झालं काम. बघा इथं लिहिणार आहे CH3. ठीक आहे, नंतर इथं CH, इथं डबल बॉन्ड होणार आणि इथं एक्स होणार. चालेल, सॉरी. ठीक आहे, हा जो एक्स आहे इथं डबल बॉन्ड घ्या, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आणि इथं सिंगल बॉन्ड. हॅलो ग्रुप अटॅच टू द डबल बॉन्ड, म्हणून त्याला म्हटलंय बघा, हे हॅलो म्हणजे एक्स झालं आणि अल्किन हे कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड, दॅट इज अल्किन. ठीक आहे, याचा अर्थ तुमचा एक बॉन्ड गेला बघा, इथलं एक हायड्रोजन गेला इथं, कारण इथं डबल बॉन्ड झाला. हो, लक्षात आलं. तुम्हाला आता इथं स्ट्रक्चरल फॉर्म्युला दाखवायचा असेल तर कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड दाखवायचा. ठीक आहे, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड दाखवला. आता इथं बघा जरा बॅलन्सिंग, हे CH3 लिहिलेलं बरोबर आहे का बघा. तुम्हाला सांगितलंय हे डबल बॉन्ड झालंय, तर बघूया आता होतंय काय. हा कार्बन जर घेतला तर इकडे एक, इकडे एक, इकडे एक, 1 2 3 4 5 5 झाले मित्रांनो, म्हणजे चुकलंय कुठेतरी. लक्षात आलं. म्हणजे तुम्ही इथं एक कट करायचा, इथं झाले का 1 2 3 4, म्हणजे इथं एक हायड्रोजन येणार, इथं एक हायड्रोजन येणार, म्हणजे इथं येणार मित्रांनो CH2. हे असं आहे बघा. हे जमलं की सपलंच. तुम्हाला कुठलाही स्ट्रक्चर ड्रॉ करताना प्रॉब्लेम येणार नाही, गॅरंटी देतो, लिहून देतो, लिहून. चालेल, ठीक आहे. तर हा झाला तुमचा CH2 आणि इथं तुमचा हा जो कार्बन आहे, इकडे 2 आहेत, इकडे 2, आता राहिले 2 2 बॉन्ड. ठीक आहे, मग त्याच्यातला एक बॉन्ड जो आहे तो H कडे आणि दुसरा जो आहे तो X. मग असं करूया, ह्याला लिहिताना हे एक H लिहितो आणि इकडे लिहितो X. झालं का बघा 4. ह्या कार्बनला 1 2 3 4, ह्या कार्बनला 1 2 3 4. कळालं. म्हणजेच इथं झालं CH2 डबल बॉन्ड CHX, ह्याला म्हणणार हॅलो अल्किन. हा झाला दुसरा स्केलेटन. ओके, ठीक आहे. आता तिसरा जो आहे तो हॅलो अल्काइन घेणार आहे मी. कुठला घेणार आहे? हॅलो अल्काइन. बघा, हे झालं 1 नंबर, हे झालं तुमचं 1 नंबर, हे इकडं असं, हे झालं 2 नंबर. ठीक आहे, आता हे स्ट्रक्चर काही जास्त दाखवत नाही मी आता तुम्हाला, या डिटेल नाही, पण जरासं 11चं थोडंसं बेसिक रिवाइज व्हावं म्हणून मी जरासं सांगितलं. ठीक आहे, आता इथं लिहितो बघा हॅलो अल्काइन, इकडे बसेल बघा इकडं. चला, हॅलो अल्काइन. ठीक आहे, हॅलो अल्काइन. आता अल्काइन म्हटलं की पहिलं ट्रिपल बॉन्ड आलं, म्हणजे कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड येणार. झालं. इकडं तुमचा हॅलो ग्रुप, म्हणजे इथं एक्स दाखवा. चालेल. आता इथं 1 2 3 आणि 4, म्हणजे इथं एक एच येणार. सपलं काम. हो, सपलं हॅलो अल्काइन. बघा आता किती सोपं होतंय. ह्या कार्बनकडे 1 3 बॉन्ड एकटं राहिलंय, तिथं हॅलो जोडायचं आणि ह्या कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, कारण वायन आहे तिथं अल्काइन. एन इन आणि वायन अल्काइन. बघा, हा एन इन, एन म्हणजे सिंगल बॉन्ड, इन म्हणजे डबल बॉन्ड आणि वाईन अल्काइन, इन म्हणजे ट्रिपल बॉन्ड. दिस इज सॅच्युरेटेड कंपाऊंड आणि हे जे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड आहेत दॅट इज अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. लक्षात आलं. पक्का ध्यानात ठेवा. चालेल, ठीक आहे. आणि अजून एक घेतलाय अरिन दिलाय, हॅलो अरिन. जर तुम्हाला दाखवायचं असं, आता ॲरो अरिन बघा इथे दाखवतो, हॅलो अरिन, हॅलो अरिन. हे सगळं आता 12च आहे ना तुमचं. ठीक आहे, हॅलो अरिन. तर हॅलो अरिन म्हटलं की पहिलं तुम्ही इथं बेन्झिन रिंग दाखवायचे आहे. बेन्झिनचा फॉर्म्युला असतो C6H6. सगळं डिटेल झालं 11th मध्ये. ठीक आहे, तर हॅलो अरिन म्हणजे बेन्झिन रिंग. इथं डबल बॉन्ड, नंतर सिंगल, नंतर डबल, नंतर सिंगल, म्हणजे अल्टरनेट डबल बॉन्ड असतो, असं लक्षात ठेवा. अल्टरनेट नाही म्हणजे एकानंतर एक, डबल सिंगल डबल सिंगल डबल. चालेल. आणि हॅलो लिहिलंय, हॅलो लिहिलंय म्हणजे इथं जोडायचा एक्स. आपलं काम इथं जोडायचा एक्स. तर हा झाला तुमचा हॅलो अरिन. याला काय म्हणणार तुम्ही? हॅलो अरिन. तर हे स्केलेटन हायड्रोकार्बन वरनं तुमचे क्लासिफिकेशन पडलेले आहेत. हॅलो अल्केन, हॅलो अल्किन, नंतर हॅलो अल्काइन अँड देन हॅलो अरिन. हे तुमचं ॲरोमॅटिक कंपाऊंड. ॲरो म्हटलं की तुमची बेन्झिन रिंग येते, लक्षात ठेवा. चालेल. ओके, एक्स म्हणजे हॅलो ग्रुप. बघा, एक्स म्हणजे हॅलो ग्रुप, आर म्हणजे अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुप कसा तयार होतो? अल्केनचा एक हायड्रोजन रिप्लेस करायचा बाय हॅलो. हॅलो म्हणजे एक्स, दॅट इज नथिंग बट ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, ठीक आहे, लिहून घ्या.